नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीत आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण महालक्ष्मीच्या पूजेसाठी आंबील कशी बनवायची ते बघणार आहोत। मी 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे। आता हिला स्वच्छ करून घेतलेली आहे मी। तर आता ही धुवायची आहे, 3 वेळा धुवून घ्यायची आहे पाण्याने स्वच्छ। आणि त्यानंतर आपल्याला हिला भिजत घालायची आहे। म्हणजे ज्वारीच्या 1 इंच पाणी टाकायचं आणि ही 1 तासासाठी भिजत घालायची आहे। ही भिजल्यानंतर मग यातलं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे। 1/2 वाटी, कोणी 1/2 पायली पण घेतात। आता हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। 1/2च्या प्रमाणामध्ये घेतल्या जातं ज्वारी ही। मी 1 वाटीच घेतलेली आहे। तुम्ही पूजेसाठी घेत असाल तर 1/2 वाटीच्या प्रमाणात घ्यायची। आता ही आपल्याला छान रवाळ अशी वाटून घ्यायची। मिक्सरला चालू बंद करून खूप छान तयार होते। बिलकुल बघा, ही तयार झालेली आहे। रवाळ अशी वाटून घेतलेली आहे मी। आता त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचं आहे आणि दह्याला छान फेटून घ्यायचं आहे, पातळ करून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी न घालता दह्यालाच मिक्स करून घ्यायचं, असं फेटून घ्यायचं। म्हणजे काय होते, त्यातल्या गुठळ्या मोडून जातात। आणि मग त्याच वाटीने मी आता 1 वाटी टाकलेलं आहे पाणी। आता दुसरी वाटी टाकत आहे, म्हणजे 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे बघा। आणि त्यानंतर आपण ही दळून घेतलेला ज्वारीचा रवा नाही का, तो टाकायचा। याला रवाच म्हणतात। आणि रव्याप्रमाणेच छान हे बारीक होऊन जातो। आणि हे मिक्स करून हिला अजून आपल्याला 1 तास भिजत ठेवायचं आहे। झाकून ठेवून द्यायचं। तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची। आता मी इथे हे आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर, 2-3 मिरच्या, मिरे आणि विलायची आणि 2-3 लवंगा घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। आता हे आपल्याला याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। त्याच भांड्यामध्ये मी वाटत आहे। हे सगळं घालून वाटून घ्यायचं, कारण की आपण सात्विक पद्धतीने बनवत आहोत। त्यामुळे लसूण, कांदा वगैरे वापरत नाही या आंबिलीला। बघा, मी छान असं वाटून घेतलेलं आहे। आता कढईतनं मी 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यातनं छोट्या चमच्याने जिरं घातलेलं आहे। मोहरी छान तडतडू द्यायची। आणि त्यानंतरच आपल्याला आता हे वाटण यात घालायचं, पूर्ण टाकून घ्यायचं। आणि हे वाटण छान तेलामध्ये परतवायचं। छान शिजलं गेलं पाहिजे। व्यवस्थित शिजलं नाही तर आंबिलीची चवी व्यवस्थित बनणार नाही। म्हणून हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। आता मी सुरुवातीला कढीपत्ता नाही घालत, कारण की हे उडतो तेलामध्ये। आता घातलेलं आहे आणि हे मिश्रण शिजवून घ्यायचं। त्यानंतर अर्धा चम्मच मी हळद घातलेली आहे आणि हे मिश्रण छान शिजवून घेतलेलं आहे। आता मी इथे चारोळी घेतलेली आहे 2 चम्मच आणि ही तीळ, पांढरी तीळ घेतलेली आहे 2 चम्मच पोहे खायच्या चमच्याने। आणि हा खोबरा किस घेतलेला आहे 1 चम्मच। सुरुवातीला हे मिश्रण छान परतवून घ्यायचं। जेवढं तुमचं मिश्रण छान परतलं तर चवी छान लागते। आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि याला शिजवून घ्यायचं। त्यानंतर मी 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। म्हणजे सुरुवातीला 2 वाट्या आणि हे 1 वाटी। आणि हे उकळून घ्यायचं छान। बघा, उकळी आलेली आहे। त्यानंतर आपल्याला भिजवलेलं मिश्रण आहे ते टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं। आतापर्यंत आपण 3 वाट्या पाणी वापरलेलं आहे।
आता मी पुन्हा 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे भांड्यामध्ये आणि हेही टाकून घ्यायचं आणि दणदणीत छान शिजवून घ्यायचं. यातल्यानं ज्या कण्या असतात की नाही त्या शिजल्या पाहिजे आणि छान शिजवून घ्यायचं. बघा दणदणीत शिजलं की नाही तर हे इतकी छान बनते की खूपच छान. बघा शिजलेले आहे कण्या अशा, त्यातल्या कण्या नाही का भाताप्रमाणे शिजल्या पाहिजे. ही शिजल्यानंतर नाही का काही वेळाने आंबीलनं घट्ट येते. आता थोडी पातळ वाटली तरी वरून कोथिंबीर टाकायची. बघा खूप छान तयार झालेली आहे. आणि तुम्ही ना ओल्या खोबऱ्याची काप टाकू शकता. माझ्याकडे ना खोबरा किस होता हा जाडवाला, मी तोच टाकलेला आहे. बघा आपली महालक्ष्मीचा प्रसाद तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा मला. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा. धन्यवाद.